नमस्कार मित्रमंडळी, मी दीपा गवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवरती। तर मंडळी, आज आपण ना 2 प्रकारचे चॅट बनवलेले आहेत आणि नक्कीच ते तुम्हाला खूपच आवडतील, कारण घरातल्याच साहित्यांपासून बनलेले आहेत आणि शिवाय झटपट 5 मिनिटात बनतात बरं का, जास्त टाईमही लागत नाही। तर आता कोणते कोणते चॅट बनत असाल तर आज आपण पापड चॅट बनवलेला आहे आणि हाय प्रोटीनचा हरभऱ्यांचा म्हणजे चना चॅट बनवलेला आहे। आणि आता कसा बनवला तुम्हाला मी सांगेनच, पण त्याआधी आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तच आवडला तर मग शेअरसुद्धा करा। चला तर आता सुरुवात करूया। तर आता सर्वात पहिल्यांदा मी पापड चाट बनवणार आहे आणि पापड चाट बनवण्यासाठी ऑफकोर्स पापडच लागणार आहेत। त्यासाठी काय करायचं, पातेलं घ्यायचं आणि 1 चमचा तेल घालायचं आणि 1 चमचा तेलामध्येच 3-4 पापड मस्त तळून घ्यायचे। तुम्ही हवं असल्यास गॅसवरती असाच पापड भाजू शकता, काही हरकत नाही। तर आता मी काय करते, 3 ते 4 पापड जे आहेत ते चांगले तळून घेते। अगदी कुरकुरीत व्हायला पाहिजेत असे तळायचे आणि पापड कोणतेही घेऊ शकता बरं का, हेच पापड पाहिजे तेच पापड पाहिजे असं काही नाही। तर आता पापड सगळे तळून झाले की त्यानंतर मग मस्त याला बारीक चुरा करून घ्यायचा आणि सर्वात आवडता पार्ट म्हणजे हेच, पापडचा जो चुरा करायचा असतो ना, तो आवाज येतो, तो सॉफ्टनेस असतो पापडमध्ये ना, खूप आवडतो मला तरी। आणि मग आता मी काय चुरा केले मस्त असा पापडाचा। मग आता चला यामध्ये घालूयात साहित्य आणि जे आपण टॅमॅटो घालत आहोत ना यामध्ये, तर टॅमॅटोच्या ज्या बिया आहेत ना त्या साईडला काढून घ्यायच्या, नाहीतर त्या बियांमुळे पाणी सुटतं आणि मग पापड चाट आपला थोडा ओला ओलासा होतो त्यासाठी। तर सर्वात पहिल्यांदा घातले मी काकडी बारीक बारीक चिरून घालायची, कांदासुद्धा बारीक चिरून घालायचा आणि टॅमॅटो बघत आहात तुम्ही, बिया काढून मी इकडे बारीक बारीक चिरून घातलं। चवीपुरतं मीठ टाकायचं आणि खारी बुंदी असेल तर ते सुद्धा घालायचं आणि खारी बुंदी घातली की मग त्यानंतर सेव घालायचा आणि असेल तर डाळिंबरसुद्धा घालू शकता, खूप छान चव लागते। तर आता मी काय केले, याला चांगलं मिक्स करून घेतले आणि यावरती थोडासा चाट मसालासुद्धा घालायचा। मस्त असा चांगला एकत्र करून ना तयार झाला आपला आता पापड चाट। तर आता प्लेटमध्ये घालूयात आपण याला आणि चाट मसाल्यामुळे तरी इतकी छान चव येते ना, आणि आपण पापड चाट करणार आहोत म्हणजे चाट मसाला तर असायलाच हवा। तर मस्त असा चाट मसाला घालून परत मिक्स करायचं आणि प्लेटिंग करायची। तर मंडळी, जर तुम्हाला झटपट काहीतरी बनवून खायचं असेल, जे मला तळलेलं सुद्धा नको किंवा जास्त ऑइली नको पण हेल्दी पाहिजे म्हणत असाल, तर ही घ्या चाटची रेसिपी तुमच्यासाठीच। तर बघितलात तुम्ही पापड चाट किती झटपट तयार झाला। चला तर आता असाच झटपट आपण चना चाट बनवूया। तर चना चाट बनवण्यासाठी आपण इकडे हरभरे घेतले, हिंदीमध्ये चना म्हणतात पण मराठीमध्ये आपल्या हरभरे म्हणतात किंवा आणखी काही नावे असतील, पण आपल्या इकडे तरी हरभरेच म्हटलं जातं। मग आता मी 1 वाटी हरभरे 1 दिवस आधी भिजत ठेवले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मग त्याला परत चांगलं 2-3 पाण्यामध्ये स्वच्छ करून कुकरमध्ये जे आहे 1 ग्लास पाणी घालून चवीपुरतं मीठ घालून चांगलं 2-3 शिट्ट्यामध्ये शिजवून घेतले। तर आता काय करायचं, शिजवून झाल्यानंतर पातेलं गरम करायचं, त्यामध्ये अर्धा चमचा तेल घालायचं आणि थोडंसं जिरं घालून मग यामध्ये घालायचे हरभरे थोडे 2 मिनटं परतून घ्यायचे। मग चवीपुरतं मीठ आलं, आपलं चिमूटभर हळद आलं, थोडासा गरम मसाला आला, त्यानंतर मग लाल मिरची पूड जराशी आली आणि मग असेल तर धनेपूडसुद्धा घालू शकता आणि यामध्ये जर तुम्ही हवं असेल तर चाट मसालासुद्धा घालू शकता किंवा नंतर शेवटीसुद्धा चाट तयार झाल्यानंतरसुद्धा चाट मसाला घालू शकता। तर आता काय करायचं, चांगलं याला मिक्स करून घ्यायचं, 2-3 मिनटं असंच बारीक गॅसवरती परतत राहायचं आणि एका पातेल्यामध्ये काढून मग त्यामध्ये परत आपलं काकडी घालायचं आणि त्यानंतर कांदा बारीक चिरलेला घालायचा, टॅमॅटोसुद्धा घालायचा आणि यामध्ये ना उकडलेले बटाटे घालायचे। उकडलेल्या बटाट्यामुळे ना हा चाट अगदी मस्त अप्रतिम लागतो। तर आता मी इकडे वरून थोडंसं चाट मसाला घातला, थोडंसं सेवसुद्धा घातले आणि मस्त याला चांगलं मिक्स करून घेतलं। तर बघत आहात तुम्ही, आपला हेल्दी चॅट आता तयार झालेला आहे। इव्हनिंगला तुम्ही अशा प्रकारचे चॅट करून खाऊ शकता आणि भूक तर लागलेलीच असते आणि चांगली कडकडून भूक लागली की मग हेल्दी आपल्या पोटात काहीतरी गेलं की मग ते पोटाला लागतं आणि असं म्हणतात की आपल्या इकडे अंगालासुद्धा लागतं, म्हणजेच काय, माणूस हेल्दी राहतो। तर आता दोन्ही चॅट तयार झाले, तर आता चला याला आपण प्लेटमध्ये घालूयात। मस्त असे दोन्हीसुद्धा चॅट मी घातले प्लेटवरती आणि वरून थोडीशी सेव घालायची, छान प्लेटिंग दिसली पाहिजे ना आपली त्यासाठी। आणि मग त्यानंतर आता घ्यायचा
चना चाटला. चना चाटसुद्धा यामध्ये सगळा घालायचा. तुम्हाला सांगते, मी जेव्हा हे बनवले ना तेव्हा अख्खा चना चाट जो इथं दिसत आहे ना तो मीच खाल्लेला आहे आणि थोडा माझ्या नवरोबांनासुद्धा दिला. तर आता काय केले, मस्त असं चना चाट घातले, वरून शेव घातले आणि मग काय आला आपला लिंबू. लिंबू महत्त्वाचा, कारण चटपटी टेस्ट पाहिजे ना तर लिंबूला पहिल्यांदा घ्यायचा. गोल गोल लिंबू कापून घ्यायचा आणि मस्त याला अगदी पिळायचा दोन्ही चाटवरती आणि झटकेपट खायचं. जसा झटपट चाट बनतो तसा झटपट खाऊन घ्यायचं, कारण पापड जे आहेत ते थोडे मऊ होऊ शकतात नंतर. त्यासाठी जेव्हा तो कुरुम कुरुम लागतो ना तेव्हाच मस्तच लागतो. चना चाट काय मग तुम्ही कधी पण खाऊ शकता, पण तेव्हाच्या तेव्हा करून खाल्लेलं बरं असतं. तर आता मस्त झाला होता. तुम्हालाही आवडला असेल आशा करते, आणि आवडला की नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आमच्या हेल्दी रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगा. भेटू पुन्हा अशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा.